ह्या हगाच्या मस्त काकड्या लागल्यात. आतमध्ये कशी कीड लागले. बघा, काही उपयोग नाही. आणि आतमध्ये किती मासे मेल्यात बघा. नमस्कार मंडळी, मी अमित रासम आपला हार्दिक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माध्यम YT. तर मंडळी, बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती काही कारणास्तव मला व्हिडिओ टाकता आले नाहीत. पण आता मी आलेलो आहे माझ्या गावी, कोकणात, हरकुळ खुर्द या ठिकाणी. तर मंडळी, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बऱ्याच लोकांची आता शेतीची कामं उरकत आलेली आहेत. नांगरणी म्हणा, पेरणी म्हणा, लावणी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी उरकत आलेल्या आहेत. पण काही दिवस पावसाने देखील दडी मारली होती. थोड्या प्रमाणात पाऊस आहे, थोड्या प्रमाणात नाही आहे. काही दिवस ऊन आहे. असा पाठ शिवण्याचा खेळ चालूच आहे. तर आता मी आलेलो आहे माझ्या भावाच्या इथे, निलांबरच्या इथे. आणि त्यांनी देखील ना अशी छोटीशी बागायत केली आहे. त्यामध्ये काय काय लावलं आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो. मंडळी, हे असे भिंतीबरोबर आता भेंडे लावलेले आहेत. मंडळी, ही आहे हळद, जे आपण जेवणामध्ये वापरतो. हे तवशाचं पीक आलेलं आहे. भरपूर साऱ्या तवशा गावल्यात. आणि हे बघा, हे आहे फळमाशीचे उद्योग. म्हणजे फळावरती जाऊन मासे अशी पिकाचे नुकसान करतात. आतमध्ये कशी कीड लागले. बघा, काही उपयोग नाही. मंडळी, अशा ह्या माशा फळांवरती जाऊन फळांची आणि पिकांची नासधूस करतात. तर अशा ह्या माशांना रोखण्यासाठी बाजारामध्ये ना काही औषधं मिळतात. त्यापैकी एक औषध आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. हे आहे सुपर चक्रव्यूह ट्रॅप. या छिद्रातून ना मासे आतमध्ये जातात आणि आतमध्ये तुम्हाला जी वडी दिसते ती वडी खाऊन, पण त्या मरत नाहीत, काही काळासाठी बेशुद्ध पडतात. आणि हे असे ट्रॅप आहेत ना, ते फळबागायतदार वापरतात. कारण खास करून आंब्याच्या कलमांना ह्या लावल्या जातात. फळमासे असतात त्या बाकी कुठे जात नाहीत, फळांचीच नुकसानी करतात. त्यासाठी हे ट्रॅप आहेत. त्यावेळी देखील आपण तवशांचा सुंदर असा व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये मोठ्या आकाराच्या तवशा होत्या, म्हणजेच काकड्या होत्या. आणि तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही आपल्या चॅनलच्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. आपली छोटीशी अशी बाग केलेली आहे निलांबरने. त्यात ह्या चक्रव्यूहचा पॅटर्न म्हणजे हे बघा, निलांबरने एक नवीन आयटम बनवलेला आहे. कारण ते बकेट छोटं असतं. आता हे पाणी गाळून टाकते, मला व्यवस्थित दाखवतो. बॉटल वरदर ना, अशी वरदर आधी अशी बॉटल नंतर मस्क काढवा. हे बघा, ह्या बॉटलमध्ये आता पाणी गाळून काढलं त्याने. आणि आतमध्ये किती मासे मेल्यात बघा. कारण ते बाजारात जे मिळतं ते छोटंसं आहे. हे बॉटलला चिरून त्याच्यामध्ये वडी लावलेली आहे. हे बघा, दुसरी एक बॉटल अशी लावलेली आहे. बॉटलला असं छिद्र पडलं आहे, आतमध्ये ही वडी लावली आहे. आणि बॉटलमध्ये पाणी आठवणीने भरायचं, कारण ज्या माशा पडतात
त्या पाण्यामध्ये पडून मरतात. त्या वडी खाल्लेल्या माश्या ज्या पडतात त्या डायरेक्ट बॉटलमध्ये पडतात. आणि काही काळानंतर त्यांना गुंगी आल्यावर का होतं, आणि त्या गुंगीतनं बाहेर आल्या का पुन्हा बाहेर जातात उडून. त्यासाठी आतमध्ये बॉटलमध्ये पाणी भरायचं, कारण त्या पडल्या तर पाण्यातच पडतात आणि मरतात. हे बघा काकड्या लागल्यात. हे असतं काकडीचं फूल. फुलापासून फळाची निर्मिती बघा कशी होते. छोट्यापासून मोठी काकडी दाखवतो तुम्हाला. हे आहे काकडीचं फूल, आणि त्यालाच नंतर हळूहळू फळ लागत जातं. आता ही छोटी काकडी तयार झाली फुलातून, त्यानंतर ही थोडी वाढलेली, आणि त्याच्यानंतर ही आणखी वाढलेली. आणि हे आहे मिरचीचं झाड. त्याला एक मिरची देखील लागली. बघा असं मिरचीची झाडं देखील लावलीत. आणि ही कारल्याची वेल देखील आहे. त्याला पण छोटी छोटी अशी कारली लागली आहेत. हा बघा अशा मस्त काकड्या लागल्यात. ही वनस्पती आयुर्वेदिक आहे, आणि केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या तेलामध्ये ह्या वनस्पतीचा उपयोग केला जातो. ह्या वनस्पतीला माका देखील म्हणतात, आणि भृंगराज देखील म्हटलं जातं. मंडळी, हे आहे सुरणाचं झाड. हे पहा, हे जवळपास माझ्या उंचीच आहे. आणि हा आहे चिबूड, आपला फेवरेट. हे आहे वालीच्या शेंगांची वेल. त्याचबरोबर हे आहे वांग्याचं झाड. त्यावर एक वांग पिकलं पण आहे. आणि ही आहे दोडक्याची वेल. दोडक्याच्या वेलीला अजून काही दोडके नाही आलेत, पण फुलं येत आहेत. आता पावसाळ्याचे दिवस, आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये गावाकडे नैसर्गिकरित्या उगवलेल्या रानभाज्या देखील मिळतात. त्या देखील चवीला उत्कृष्ट असतात. ज्यामध्ये भारंगी आहे, कुड्याची भाजी आहे, कुरडूची भाजी आहे, आणि टाकळा, फोडशी, आणि कंटुलं ज्याला म्हणतात, आमच्याकडे त्याला फागलं म्हणतात. आणि त्याचबरोबर मशरूम म्हणजेच अळंबी देखील मिळतात. पण ह्या सगळ्या नैसर्गिकरित्या आणि पौष्टिक असलेल्या भाज्या ह्या पावसाळ्या दिवसात मिळतात. गावात राहण्याचा हाच फायदा आहे. जर तुमची स्वतःची जमीन असेल ना, तर तुम्ही व्यवस्थितरित्या भाज्या, फळभाज्या या उगवू शकता, लावू शकता. केमिकलचा वापर न करता नैसर्गिकरित्या हे उत्पादन घेऊ शकता, किंवा एखाद वेळी विक्री देखील करू शकता. पण त्यासाठी मेहनत ही लागतेच. आणि आता तर लोक काय, जमिनी विकायच्याच मागावर लागलेले आहेत. जमीन विकणं म्हणजे स्वतःची ओळख पुसण्यासारखं आहे. कारण जर तुम्ही आता थोड्या पैशासाठी जर स्वतःच्या जमिनी विकाल, तर उद्या तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना स्वतःचं म्हणावं असं गाव असणार नाही. तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना काय दाखवणार आहात, की बाबा आमचं इथं गाव होतं,
त्यापेक्षा आमचं इथे गाव आहे हे म्हणण्यात खरा आनंद आहे. मंडळी, तुम्हाला हा आपला आजचा छोटासाच व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, ती जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. टेक केअर. गुड बाय.